हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। सुपारी देऊन मॉरिस आणि घोसाळकरांची हत्या झाली का? व्हिडिओमध्ये गोळ्या झाडणारा दिसत नाही, मग मॉरिसनंच गोळ्या चालवल्या की दुसऱ्या कोणी झाडल्या? उद्धव ठाकरेंकडून प्रश्न उपस्थित। सरकार बरखास्त करा आणि राष्ट्रपती राजवट लागू करून ताबडतोब निवडणूक घ्या, राज्यातील कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंची टीका। राज्याला मनोरुग्ण गृहमंत्री लाभलेत, फडणवीसांची मानसिक तपासणी करावी लागेल, फडणवीसांच्या श्वानासंदर्भातील वक्तव्यानंतर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। गाडीखाली श्वान आला तरी विरोधक माझा राजीनामा मागतील, फडणवीसांचा टोला। तर कुत्रे तुम्ही आहात, दिल्लीमध्ये जाऊन शेपट्या हलवता, गृहमंत्री हरवले तशी जाहिरात देणार, संजय राऊतांचा जोरदार पलटवार। मनोज जरांगेंचं आमरण उपोषण सुरू, अन्न आणि पाण्याचा त्याग, 2 दिवसात सरकारनं विशेष अधिवेशन बोलावं, कायदा करावा, जरांगेंची मागणी। छगन भुजबळांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी, तर मला अनेकदा धमकी मारण्याचे प्रयत्नही, पण माझी भूमिका बदलणार नाही, भुजबळांची प्रतिक्रिया। भुजबळांच्या फार्म हाऊस बाहेर पोलीस बंदोबस्तात वाढ। वयस्कर माणसाला कोण मारणार? सगळा बनाव भुजबळ यांनीच रचला असेल, हवं असेल तर सुरक्षेसाठी त्यांनाच पोलिसांचे कपडे घाला, भुजबळांना आलेल्या धमकीनंतर जरांगेंची टीका। अमरावतीमध्ये आणि साल्हेर किल्ल्यावर माझ्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न झाला, जरांगेंचा गौप्यस्फोट, तर जरांगेंना झेड दर्जाची सुरक्षा देण्याची मराठा आंदोलकांची मागणी। पुण्यामध्ये हिंदू महासंघाचं जरांगे आणि भुजबळांविरोधात जागरण गोंधळ आंदोलन, जरांगे आणि भुजबळ समाजाला फसवत असल्याचा आरोप। अमोल कोल्हे आमच्याकडे आले तर घेऊ, नाही आले तर त्यांना पाडू, लोकसभा निवडणुका जवळ येतील तसं शरद पवार गटातील नेते आमच्यासोबत येतील, धर्मराव बाबा आत्राम यांचा दावा। उद्धव ठाकरे 12, 13 आणि 14 फेब्रुवारीला छत्रपती संभाजीनगर आणि शिर्डीच्या दौऱ्यावर, ठाकरे पदाधिकाऱ्यांशी जनसंवादाच्या माध्यमातून चर्चा करणार। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर, इतिहास संशोधन मंडळातील शिवकालीन पत्राची राज ठाकरेंकडून पाहणी। काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी अजित पवार गटात जाणार, संध्याकाळी 5 वाजता शेकडो कार्यकर्त्यांसह सिद्दीकींचा पक्षप्रवेश। 2023-24 साठी भविष्य निर्वाह निधी ठेवींवर 8.25% व्याजदर, व्याजदरात वाढ केल्यानं 8 कोटी कर्मचाऱ्यांना फायदा होणार। ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्तींची प्रकृती बिघडली, कोलकात्यातील रुग्णालयामध्ये उपचार सुरू, सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।